नरसिंह शास्त्री अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता अभिनेता कश्मीर महाजनी आला. आणि आता आपल्या समोर मी तिला आमंत्रित करतो, जी इथे नसताना तिचं प्रचंड कौतुक प्रत्येकानं केलेलं आहे, खूप. आणि ते का केलं हे आपण पाहिलंय आता, कारण सगळ्यांचे चेक्स पोहोचलेत घरी. वा वा. या चित्रपटाची निर्मिती करणारी आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजेच फुलवंती. हिला एकदा जोरदार टाळ्यांनी आपण प्राजक्ताचं स्वागत करूया. तुम्हा दोघांशी गप्पा मारायला आम्हाला नक्कीच आवडेल. प्राजक्ता, तुझ्यापासून आता आपण सुरुवात करूया. एक तर तू BA आणि MA भरतनाट्यम मध्ये केलंय. जेवढं मला माहिती आहे त्यात असं स्टिफ आणि सरळ राहावं लागतं. आणि ती अजूनही दम खातीये थोडं. अच्छा, ओके. हो, ती म्हणाली थोडी दमली आहे. शास्त्रीजी आणि बाईंच्या शब्दाबाहेर आपण नाही आहोत. अजिबात आहात की नाही ते आम्हाला 11 तारखेला समजणार आहे. पण कश्मीर, तूही अतिशय सुंदर दिसल्यास आणि ही तशी तुझी दुसरी ऐतिहासिक पात्राची भूमिका. पण याच्या आधी तू जे पात्र केलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, आणि ते जरा आक्रमक आणि लढवय्या असं ते कॅरेक्टर. आणि हे शास्त्रीजींचं प्रकांड पंडित, वेदांत सूर्य, वेदांताचे अभ्यासक आणि एक वेगळा लहेजा. सो या भूमिकेसाठी कोणती तयारी तू कलाकार म्हणून केलीस? मला असं वाटतंय की कुठल्याही कलाकाराने एकच तयारी आपल्या पात्राकरता करावी कायम, आणि ती सगळ्यात महत्वाची असते. ती म्हणजे तुमची जी संहित आहे ती जितक्यांदा वाचू शकाल तितक्या वेळा वाचा. म्हणजे 1000 वेळा वाचा, कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या पात्रामधलं काहीतरी नवीन सापडतं, त्या कथेमध्ये काहीतरी नवीन सापडत जातं. सो ती एक ऑनगोईंग प्रोसेस आहे. आक्रमकतेबद्दल जर का तू बोललास तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे साकारताना आक्रमक भूमिका अशा होत्या. मला असं वाटतं व्यंकटधोरी नरसिंह शास्त्री हे पण खूप अग्रेसिव्ह ही भूमिका आहे. त्यात आक्रमकता आहे पण ती बुद्धिमत्तेची आहे फक्त. त्यामुळे बॉडी लँग्वेजमध्ये ती आक्रमकता जरी नसली तरी तो माणूस येऊन उभा राहिला फक्त, तर त्याचा स्टान्स, त्याची नजर, तो उभा राहिल्यावरती त्याच्या आजूबाजूला जी एनर्जी पसरते, एक एनर्जी फील्ड तयार होतो, तो सेन्स तुम्ही तो घेतला त्या बुद्धिमत्तेचा, तर त्यातही एक वेगळ्या प्रकारची आक्रमकता आहे. सो ती ठेवायची होती. पण पॅसिव्ह अग्रेसिव्ह ज्याला आपण म्हणतो. आणि कायम सीन्स करत असताना मी स्नेहल आणि प्रवीण यांच्याशी बोलत होतो की एखादा शॉट झाला, एखादा सीन झाला आणि शास्त्री बुवा एखादी ओळ बोलून गेले किंवा नुसते उभे राहिले आणि एक लुक दिला की त्यानंतर मी नेहमी त्यांना जाऊन म्हणत होतो की बुद्धिमत्ता ही खूप शांत असते. बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते, असं आपण सारखं एकमेकांना बोलत होतो. ते असं सतत जाणवत होतं व्यंकटधोरी नरसिंह शास्त्री साकारताना. पण याच्या आधीच्या इतर ज्या भूमिका, आणि ही भूमिका खरं तर ऍब्सोल्यूट वेगळी आहे, मग काही चॅलेंजेस जाणवले की काय सांगशील? चॅलेंजेस म्हणजे